रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीनगोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. माऊली आषाढी एकादशी निमित्त पंढरी आज सजून गेली आहे. अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेली पंढरी आज भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या या पंढरपुरात दाखल झाल्यावर विठ्ठल रखुमाई मंदिर परिसराला अक्षरशः यात्रेचं स्वरूप आलंय. टाळ मृदुंगांचा गजर, अभंगांचा निनाद आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं संपूर्ण पंढरी दुमदुमून गेली. यंदा सुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास हा करत विठुरायाच्या चरणी माथा टेकला आणि अनेकांसाठी ही केवळ यात्रा नाही तर श्रद्धा, समर्पण आणि संत परंपरेचा जिवंत अनुभव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध मान्यवरांनी सुद्धा आज विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना सुद्धा केली. आषाढी एकादशीच्या या पावन दिवशी भक्तांच्या ओठांवर एकच नाम होतं, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग हरी. पाहुयात आज सकाळपासून या पंढरपूर नगरीमध्ये नेमकं काय काय घडलं. माऊली, वारीचा प्रवास हा तसा मोठा आणि लांब पल्ल्याचा. या प्रवासामध्ये दर्शन होतं ते म्हणजे माणुसकीचं. जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आणि माझे सहकारी प्रशांत सागवेकर हे सुद्धा अनेक वर्षांपासून वारी करतात. त्यांना वारी करताना नेमके काय काय अनुभव आलेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ते आपल्या सोबत आता उपस्थित आहेत. प्रशांत, दरवर्षी तुम्ही वारी करताय, तुमचा वारीचा अनुभव नेमका कसा होता आणि इतके दिवस या वारीच्या टप्प्यावरती नेमकं काय काय घडलं हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला. नक्कीच सिद्धेश, जाय तू पंढरी, होय होय वार करी, एक तरी वारी अनुभवावी असं म्हटलं जातं. खरं तर वारी हा करायचा विषय नाहीये, तो अनुभवायचा विषय. गेली 3 वर्ष योगायोगानं मला वारी करण्याची संधी मिळाली. 2024, 25 आणि आता हे 2026 सलग 3 वर्ष मी पंढरपूर वारी करतोय, कव्हर करतोय. अर्थात आपल्या सगळ्या नियमांप्रमाणे ही वारी आपल्याला कव्हर करावी लागते. आळंदी ते पंढरपूर हा जो माऊलींचा पालखी मार्ग आहे, या पालखी मार्गात घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण आपल्या जय हरी विठ्ठल या कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 18-20 दिवसांबद्दल जर आपण सिद्धेश बोलायचं म्हटलं तर सुरुवातीचा जो काळ होता हा नैसर्गिक प्रकोप आपण ज्याला म्हणतो, पावसानं कहर केला होता. सुरुवातीचे 3-4 दिवस अगदी आळंदीचं जे प्रस्थान होतं त्या दिवशी सुद्धा प्रस्थानाला वारकऱ्यांना, दिंड्यांना उपस्थित राहता येईल की नाही अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ऐन ज्यावेळेला प्रस्थानाचा दिवस उजाडला त्यावेळेला मात्र उघडीप झाली आणि प्रस्थान सुव्यवस्थित पार पडलं. मात्र यावर्षी एक फरक झाला की अनेक वारकऱ्यांना, अनेक दिंड्यांना या प्रस्थानासाठी आळंदीत जाता आलं नाही. अनेकदा असं होतं की आळंदीतला प्रस्थान सोहळा हा अतिशय बघण्यासारखं अवर्णनीय दृश्य असतं. जो मंदिर आहे, समाधी मंदिर जे आहे ज्ञानेश्वर माऊलींचं, त्या समाधी मंदिरावरचा कळस हलतो
आणि ते पाहण्याकरता सुद्धा वारकऱ्यांची खूप मोठी गर्दी असते. कळस हलतो याचा अर्थ असा धरला जातो की माऊलींनी आता आज्ञा दिली आहे, वारी सुरू करा. आणि तशा पद्धतीनं आळंदीतनं पालखी प्रस्थान करते आणि वारी सुरू होते. आणि त्यानंतर जे काही दिवस सुरू होतात ना सिद्धेश, हे दिवस म्हणजे त्याचं शब्दात आपण वर्णन नाही करू शकणार. अतिशय सुंदर असे त्याच्यामध्ये सगळं आहे. एकात्मता आहे, जाती धर्माचा भेदभाव याच्यामध्ये कुठे तुला दिसणार नाही. याच्यामध्ये गरीब श्रीमंत तुला कुठे दिसणार नाही. अगदी श्रीमंतातली श्रीमंत लोक आपण कदाचित आपल्याला ते माहिती नसतं, कारण ते सगळीच वारीच्या वेशामध्ये असतात. ते लोक सुद्धा रस्त्याच्या कडेला कुठे जिथे मिळेल तिकडे खाणं खाताना दिसतात. जे काही खाण्याची व्यवस्था केलेली असते, अन्नपाण्याची व्यवस्था केलेली असते, त्यामध्ये खाताना दिसतात. किंवा ती लोक साध्या ज्या राहुट्या ज्या असतात, ज्या दिंड्यांमध्ये वापरल्या जातात राहण्याकरता, त्या राहुट्यांमध्ये राहतात. कोणत्याही पद्धतीचा भेदभाव आणि त्यांच्या कुठल्याही वर्तनातून आपल्याला ते आवेश तो दिसत नाही आपल्याला की मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी श्रीमंत आहे, मी कोणीतरी नेता आहे, मी कोणीतरी पदाधिकारी आहे, मी कोणीतरी काहीतरी समाजातली प्रतिष्ठित व्यक्ती आहे वगैरे वगैरे. काही नसतं. सगळेजण एकमेकांसाठी माऊली असतात. आणखीन एक वैशिष्ट्य सिद्धेश या वारीमध्ये सांगायचं झालं तर, वारीमध्ये 4-5 वर्षांचा मुलगा पण आहे आणि वारीमध्ये 90 वर्षाचे आजोबा पण आहेत जे वारी करतायत. त्यामुळे म्हणजे जर फरक जर आपण म्हटला पिढ्यांमधला, तर पिढ्यांमधला फरक सुद्धा वारीमध्ये आहे. पण तरीसुद्धा ते एकमेकांसाठी माऊली आहेत. म्हणजे आजोबांसाठी 5 वर्षाचा मुलगा पण माऊली आहे आणि 5 वर्षाच्या मुलासाठी आजोबा पण माऊली आहेत. आणि हा जो एकात्मतेचा संदेश वारी जो देते ना, तो संदेश आपण जगात कुठेही अनुभवत नाही. 700-750 वर्षांची परंपरा आहे आणि ही 750 वर्षांची त्याही वारी तर त्याच्याही आधी आहे. म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी ज्या वेळेला वारी सुरू केली त्याला 700-750 वर्ष झालेत. आपण जोगदंड महाराजांना परवा ऐकलं की वारी कधी सुरू झाली, तर त्यांनी सांगितलं वारी ही अनादी अनंत काळापासून आहे. म्हणजे दाखले जे त्यांनी दिले त्या दाखल्यांमध्ये ते असं म्हणतात की शंकरानं सुद्धा, महादेवानं सुद्धा वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे वारी हा विषय फार पूर्वीपासूनचा आहे. मात्र ज्ञानोबांनी, माऊलींनी जी वारी केली त्याला 700-750 वर्ष झाली. आपण ती जरी पकडली तरी किती पिढ्या आज ही वारी सुरू असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की वारी ही खरंच अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि ज्यांना खरंच उत्सुकता आहे, खरंच त्यांना आवड आहे, किंवा ज्यांना अतिशय आतून असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी वारी आपण करायला पाहिजे, त्यांनी खरंच कोणताही विचार न करता वारीच्या ज्या काही वेळा आहेत त्या जाणून घेऊन वारीमध्ये यायला पाहिजे. तरच त्यांना ही अनुभूती येईल आणि त्यांना खरी वारी म्हणजे काय हे त्यांच्याच अनुभवातून त्यांना समजेल. खरंय प्रशांत. त्यामुळे एकंदरीतच या वारीच्या टप्प्यावरती अनेक क्षणी म्हणजे आपल्याला ते क्षण असे शब्दामध्ये वर्णवता येत नाहीयेत. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत वारीची ही दृश्य पोहोचवली त्याबद्दल. माऊली, आज पहाटे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रावर विठू माऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यामध्ये सुख समृद्धी नांदो, शेतकरी सुखी समृद्ध हो आणि जनतेच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान लाभो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. विठू माऊलीच्या चरणी आज मुख्यमंत्री नतमस्तक झाले. यावेळी भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकच गर्दी सुद्धा केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विठुरायाच्या गाभाऱ्यातून विठ्ठलांचं दर्शन आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागरेकर. याचसाठी केला होता अट्टहास. अखेर तो दिवस जवळ आला. आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन मिळावं याकरता वारकऱ्यांची चाललेली गेल्या अनेक मैलीची पायपीट आज अखेर या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये येऊन थांबलेली आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरता, आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता ही सगळी मंडळी आत्ता या मंदिरामध्ये आहेत. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय विठ्ठलाचं ते सावळं गोजीर रूप, याची देही याची डोळा पाहण्याकरता या वारकऱ्यांनी गर्दी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून या पद्धतीची ही वारी पार पडावी आणि आपल्याकडून जन्मात एक तरी व्हावी, सुफळ संपूर्ण व्हावी याकरता या वारकऱ्यांची धडपड सुरू असते.
अनेक वारकरी हे पिढ्यानपिढ्या ही वारी करत आलेले आहेत. आज जवळजवळ 700-750 वर्षांचा काळ लोटलाय. पंढरपूरची वारी सुरू आहे. माऊलींच्या पालखीसोबत ही सगळी वारी हे वारकरी करत असतात आणि याच दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन व्हावं, आपली वाट पाहणारा पांडुरंग आणि त्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं, त्या दर्शनाकरता म्हणून आपली सेवा त्याच्या चरणी रुजू व्हावी याकरता चाललेली ही पंढरपूरच्या वारकऱ्यांची ही वारी आज अखेर सगळ्यांनी आपली वारी पंढरीच्या या पांडुरंगाच्या चरणी रुजू केलेली आहे. अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आणि अतिशय सकारात्मकतेचा असा हा क्षण आपल्याला म्हणता येतो. भक्तिभावानं ओतप्रोत असे हे सगळे वारकरी आज आपली ही सेवा पांडुरंगाचरणी रुजू करता आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. पांडुरंगाला आपलं जी भक्ती आहे, आपली जी श्रद्धा आहे ती त्याच्या पायावर ठेवण्याकरता म्हणून हे सगळ्यांची धडपड आपल्याला सुरू असलेली आपल्याला दिसते. पांडुरंगाचं दर्शन मिळावं, त्याच्या त्या साजिऱ्या रूपाचं, गोजिऱ्या रूपाचं दर्शन मिळावं याकरता हे सगळेजण पांडुरंगाचरणी लीन होताना आपल्याला दिसत आहेत. पांडुरंगाचं हे दर्शन खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट पंढरपूरच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून घडवतो आहोत. माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहताय हा हरिनामाचा जयघोष सुरू आहे आणि हा हरिनामाचा जयघोष पुढचे जवळजवळ 48 तास हा असाच सुरू राहील. त्याच्याहूनही कदाचित अधिक काळ हा असाच सुरू राहील अशा पद्धतीचा हा नामघोष आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे वारकरी आपली सेवा पांडुरंगाचरणी रुजू करतायत. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी विठ्ठल मंदिरातून पंढरपूरमधून. माऊली अखेर 20-25 दिवसानंतर या लाडक्या विठुरायाचं दर्शन आपल्या भक्तांना झालंच. कसलीच भूक नाही, कसली तहान नाही, अपेक्षा नाही की कसलं मागणं नाही, न कसला मोह नाही. संबंध निर्मोह भावनेनं तल्लीन होऊन जावं तो असा प्रवास म्हणजे पालखी सोहळा. अनंताच्या प्रवासाला निघून गेलेल्या तुकोबारायांच्या आणि हजारो वर्षांपासून कमरेवर हात ठेवून रक्षण करणाऱ्या त्या विठुरायाच्या दर्शनाचा हा आनंद आहे. हा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. या वर्षीचं मानाचे वारकरी होते ते म्हणजे धाराशिवच्या कळंबमधील बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाबासाहेब माने. या दाम्पत्यानं आज मनोभावे आज विठुरायाची ही पूजा केली. अहो काय तो आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर होता, तो शब्दांमध्ये वर्णन करताच येत नाहीये. आज आयुष्याचं सार्थक झाल्याची प्रतिक्रिया या दाम्पत्यानं दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. याचसाठी केला होता अट्टहास या ओळींप्रमाणे शेवटचा दिवस गोड व्हावा, तसा माने दंपत्याचा शेवटचा दिवस आजचा जो आषाढी वारीचा तो अत्यंत गोड झालेला आहे. कसं वाटलं ज्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा कळालं की आज मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी असणार आहात? आम्हाला साक्षात पांडुरंगच इथं प्रसन्न होऊन आम्हाला भेटलेत असं वाटलं गेलेलं. पांडुरंगानं हे जे दिलेलं आहे हे जे काय असणारं तपश्चर्याशिवाय मिळत नाही आणि ते पांडुरंगानं आम्हाला दिलेलं आहे असं आम्हाला जे काय मनामध्ये उत्साह निर्माण झाला. तुम्ही वारी सुरू केली होती त्यावेळेला असं कधी मनामध्ये होतं की प्रत्यक्षात आषाढीला आपल्याला पांडुरंगाचं असं एवढ्या जवळून त्याची पूजा करायला मिळेल, दर्शन मिळेल? नाही. आता प्रत्येक वेळेस आम्ही दर्शन घेतो पण मिळालं नाही, पण ते बी प्रारब्धात होतं म्हणून हे मिळाले. प्रारब्धात नसल्यावर मिळूच शकत नाही. परंपरेचा जो वारकरी आहे, तुम्ही सगळे परंपरेचे वारकरी आहात. परंपरेचे वारकरी हे नेहमी कळसाचं दर्शन घेऊन आपली सेवा रुजू करतात असं म्हटलं जातं. पण ही जी संधी आहे ती प्रत्येक वारकऱ्याच्या नशिबात नसते. हो बरोबर आहे. हे संधी प्रत्येकाच्या नशिबात नाही. आता आम्हीच प्रत्येक वारीला आल्यावर दर्शनच घेतल्याशिवाय जात नव्हतं, पण आमच्या नशिबातच तवा नव्हतं. आज हे पांडुरंगानं जे काय आमचं पूर्वजांचं पुण्य, साधू संतांचं पुण्य आणि भगवंताचा आशीर्वाद, त्या आशीर्वादानं पूर्वजांच्या पुण्याने हे आम्हाला फलप्राप्ती मिळालेली आहे. माने कुटुंबात किती वर्षांची परंपरा असेल साधारणतः ही वारी? तर आमच्या आजोबापासूनची माहिती आहे. हां. हो आजोबा येत होते. आणि मग तुम्ही आजोबांबरोबर यायचा? नाही आजोबा आम्हाला कळत बी नाहीत वारले. पण त्यानंतर तुमच्यापर्यंत म्हणजे आपण वारी करावी अशी इच्छा कधीपासून झाली? आमचे वडीलही जात होते. वडिलाच्या नंतर काही दिवस आईनं केल्या. आईनं केल्यावर पुन्हा मग आम्ही बी करतो केलं आल्यावर पुन्हा मग आम्ही बी हळूहळू चालू केलं.
आता वारीसोबत अभंग भजन कीर्तन हे सगळं चालतं. नाही ना, आम्ही नाही, आपल्याला नाही भजन कीर्तन, नामचिंतन, ग्रंथ वाचणे आणि श्वासोश्वासवर जे काय असणारं जनाबाईनं जो आपलं मुक्ताबाईनं जो चांगदेवाला मंत्र दिलेला आहे, ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे, तुकारामांनी सुद्धा अभंगामध्ये लिहिलेला आहे, तो मंत्र मात्र असणारं विसरत नव्हतं. अनर वाचेनं जपावा लागतो तो. ती वाचा कधीच बंद पडत नाही. 21,600 जप चालतो आणि त्याला मात्र विसर पडू द्यायचा नाही. थोडक्यात आवड आहे घरी, हो, त्यामुळे त्या वारीची कधी आवड लागेल तेव्हा. ते त्या भगवंताच्या स्वाधीनाने त्यांचं नशीब आहे. शेत पीक पाणी कसं चाललंय चांगलं यावर्षी? आहे, चांगलं आहे, आपलं तर चांगलं आहे. कोणतं उत्पादन तुम्ही साधारण? आमच्याकडे जास्त ऊस असतो, पुन्हा सोयाबीन निघाले का हरभरा, गहू आणि काही पिकं तर भुईमूग, मका ही डुकरच येऊ देत नाही ते आमच्याकडे. मूग तुम्ही निघालात तेव्हा पाऊस होता? हो हो, मग तेव्हा पेरण्या वगैरे पेरण्या करूनच गे आपण इकडे आलो. पेरलं की दुसऱ्या दिवशी इकडे ट्रॅक्टर घरचं आहे, दोन दिवसात पेरून काढलं, पुन्हा इकडे आलो. आणि तेव्हापासून आता वारीमध्ये आहात. हो, आज आता या वारीच्या निमित्तानं तुम्हाला जो काही प्रसाद मिळाला आहे त्या निमित्तानं तुम्ही आमच्या जे काही सगळे प्रेक्षक आहेत तुम्हाला पाहतायत आत्ता टी व्हीवरती, तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांना बी आम्ही एवढीच सांगू, तुम्ही बी भगवंताच्या जे काय असणाऱ्या नामचिंतनामध्ये निमग्न व्हा. सद्बुद्धीत तुम्ही बी जी काय असणारी तुम्हाला बी मिळावी, हेच आम्ही पांडुरंगाला मागणे मागतो. आम्ही काय दुसरं मागत नव्हतो. जय हरी विठ्ठल. तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी अगदी मनापासून आभार. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून. माऊली आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचलेत. विठ्ठलाचं दर्शन सुद्धा घेतलं आणि आता प्रतीक्षा असते ती म्हणजे पांडुरंगाचा तो प्रसाद म्हणून लाडू घ्यायचे आणि माघारी परतायचं, असा एक दिनक्रम या वारकऱ्यांचा ठरलेला असतो. यासाठी अनेक वारकरी आणि भाविक यांचा दंडक आहे. बालाजी देवस्थान सारखे बुंदीचे लाडू प्रसाद हा इथला नवा पायंडा आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं खास त्यासाठी लाडू सुद्धा तयार करण्यासाठीची व्यवस्थाच तयार केलेली आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय मंदिर देवस्थान जे आहे त्या मंदिर देवस्थानाचा जो प्रसाद बनवण्याची कारखाना आपण म्हणूया, हरकत नाही, छोट्याशा स्वरूपातला तो या ठिकाणी प्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे. खरं तर साधारणतः यावर्षी पंढरपूरमध्ये 15-20 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतील अशा पद्धतीचा एक अंदाज वर्तवण्यात आलेला होता. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात प्रसादही लागणार. त्यामुळे प्रसाद बनवण्याचा हा खरं तर अंतिम टप्पा आहे. याच्या आधी खरं तर 90% काम या ठिकाणचं पूर्ण झालेलं आहे. आत्ता हे राहिलेलं थोडंसंच काम या ठिकाणी सुरू आहे, कारण उद्या आषाढी आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान लाडू प्रसादाच्या या पाकिटांसह भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही. बालाजी देवस्थान जे आहे त्या बालाजी देवस्थानच्या धर्तीवरती पंढरपूर देवस्थानसुद्धा अशा पद्धतीचे छान लाडू जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, वारकरी येतात दर्शनाकरता, ते आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. खाण्यासाठी या ठिकाणीसुद्धा हा प्रसाद घेतला जातो. आणि आपण एका तीर्थक्षेत्रावरती ज्या वेळेला येतो त्यावेळेला तिथलं वैशिष्ट्य हे प्रसादाच्या स्वरूपामध्ये आठवणी म्हणून आपण आपापल्या घरी घेऊन जातो, नातेवाईकांना वाटण्यासाठी घेऊन जातो, कुटुंबातल्या लोकांना देण्याकरता म्हणून घेऊन जातो. त्यामुळे पंढरपूरमधून हल्ली अशा पद्धतीचे हे पॅकेट्स आहेत. हे पॅकेट्स आपण बघूया. यांचं हे छान असं पॅकेजिंग आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हे अशा पद्धतीचे बुंदी लाडू प्रसाद हे तयार करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे बुंदी लाडूचे प्रसाद या ठिकाणाहून जे येणारे भाविक आहेत ते आपापल्या घरी घेऊन जातात. लवकरच हा सुद्धा प्रसाद मंदिरमध्ये नेला जाईल आणि त्या ठिकाणी उद्या आषाढीच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांना हा प्रसाद वाटला जाईल, दिला जाईल. आणि मग ही जी वारी आहे ही वारी हा प्रसाद खाऊनच पूर्ण होते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. वारीला आलेले भाविक मोठ्या भक्तिभावानं हा सगळा प्रसाद आपल्या कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी आपापल्या घरी घेऊन जात असतात. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.
माऊली, पंढरीमध्ये सध्या काय चित्र आहे हे सुद्धा तुम्हाला आम्ही घर बसल्या दाखवतोय. मात्र वेळ झाली, आपण पण थोडासा विसावा घ्यायची. लगेचच आपण भेटूयात. मात्र पंढरीमध्ये आता सध्या काय लगबग आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आणि वारीच्या परंपरेविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. बघत राहा जय हरी विठ्ठल. माऊली, विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. अहो, भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. आज पंढरपूरचा नजारा काय वर्णावा, कारण जिथे नजर जाईल तिथे संतांची मांदियाळी पाहायला मिळते. अहो, चंद्रभागेच्या तीरी तर वारकऱ्यांचा जणू सागरच उसळलाय. पंढरपुरात वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी हा चंद्रभागेमध्ये स्नान करतोच आणि करायलाच हवं अशी प्रथा सुद्धा आहे. चंद्रभागेमध्ये नौका विहार करणं हा सुद्धा भाविकांचा एक आवडता छंद आहे बरं का. आजही चंद्रभागेच्या तीरावरती पारंपरिक होड्या आहेत, ज्या हातानं वल्लवल्या जातात. अशाच एका होडीमध्ये बसून या नौका चालक मालक संघटनेचे मुख्य गणेश अंकुशराव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. तुम्ही सगळेजण पाहताय चंद्रभागेचा हा अथांग तीर आणि आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये झालेली प्रचंड गर्दी तुम्ही माझ्या मागे पाहत असाल. जे वारकरी ज्या दिंड्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल होतात त्या दिंड्यांचा हा दिनक्रम आहे. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये ते स्नान करतात आणि त्यानंतर मगच कळसाचं दर्शन करतात किंवा ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनाकरता रांगेत उभं राहायचं आहे ते त्या रांगेमध्ये उभे राहतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. चंद्रभागेचा हा तीर अतिशय पुण्य या पाण्यामध्ये स्नान करणं हे म्हटलं जातं आणि या सगळ्या संदर्भात मी आता माहिती घेणार आहे. इथली परंपरा काय आहे, इथली संस्कृती काय आहे हे सांगण्याकरता आत्ता माझ्यासोबत महर्षी वाल्मिकी संस्थेचे संस्थापक गणेश अंकुशराव आत्ता माझ्यासोबत आहेत. आम्ही नावेमधून या दोघंजणं प्रवास करतोय आणि एकीकडे तुम्ही पाहताय चंद्रभागेच्या तीरावरती कशी गर्दी जमली आहे. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. पुन्हा एक आषाढी, पुन्हा एक वारी आणि अशी ही वारी संपूर्ण होतीये आज या चंद्रभागेच्या तीरावरती. सगळ्यात पहिल्यांदा या चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करणं हे किती पवित्र मानलं जातं वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या दृष्टिकोनातून पण. सगळ्यात पंढरपूरमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चंद्रभागा स्नान, पुंडलिक दर्शन आणि विठ्ठलाचं दर्शन. विठ्ठलानं साक्षात काय सांगितलंय, एक वेळ माझं दर्शन नाही झालं तर चंद्रभागे स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन घे. तू पुंडलिकाचं दर्शन घेतलं तरच माझं दर्शन रुजू आहे. त्यामुळं चंद्रभागा स्नान करून पुंडलिक दर्शन घेण्याची परंपरा आहे आणि हजारो वर्षापासून चालू आहे ही सगळी परंपरा. चंद्रभागेला आल्याशिवाय, पुंडलिक दर्शन घेतल्याशिवाय, प्रदक्षिणा मारल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नाही. त्यामुळं दशमी, एकादश, द्वादश आणि 12ही महिने लोकांचं चंद्रभागेच्या तीर्थाकडं फार महत्त्व आहे. आपण आत्ता ज्या होडीमध्ये बसलोय ही होडी परंपरेतली होडी आहे. म्हणजे आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा खूप तंत्रज्ञान आलं. मशीनवरच्या होड्या आल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं तंत्रज्ञानानं सजवलेल्या होड्या आल्या. मात्र ही जी परंपरेची होडी आहे जी वल्हवली जाते, मी पाठीमागे आमचे जे वल्हवत आहेत होडी त्यांनाही दाखवा. त्यांचेही कष्ट आहेत सगळ्यांचे या होडीच्या सगळ्या चलनवलनामध्ये. तुम्ही होडी चालक मालक संघटना ती पण तुमच्या अखत्यारीमध्ये येते, त्याबद्दल सुद्धा थोडंसं सांगा. गेल्या शेकडो वर्षापासून चंद्रभागा जेव्हापासून आहे तेव्हापासून आमचा आदिवासी महादेव कोळी समाज आहे आणि विठ्ठल मंदिर असेल, काळभैरव असेल, पुंडलिक मंदिर असेल, हे शालिवान राजा म्हणून होते. रामदेव पंत सोनार म्हणून सरसेनापती होते. त्यांनी ह्या विठ्ठलाच्या शहराचं रक्षण करण्यासाठी आमच्या आदिवासी कोळी सरदारांना पंढरपूरला पाठवलं. त्यामध्ये प्रामुख्याने आदटराव, अभंगराव, नेतराव, प्रचंडराव, संगीतराव ही 4 सरदारांना ही सगळी जबाबदारी दिली आणि दिंडीर वन सगळं साफसफाई करून ह्या गावाची स्थापना केली. आणि जाता जाता त्या राजाने सांगितलं होतं की इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा तुमच्या पैशा म्हणजे तुमच्या मोबदल्यापेक्षा ही सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळं पिढ्यानपिढ्या आमच्याबरोबर हे गुण आल्यामुळं आम्ही नुसतं नाव न चालवता, पैसे न कमवता चंद्रभागेमध्ये बुडणाऱ्या हजारो भाविकाचे आमच्या पिढ्यांनी प्राण वाचवलेले आहेत.
इथं मतिमंद गतिमंद वारस असून बेवारस सोडण्याचं प्रमाण पण जास्त असतं वारीमध्ये, त्याच्यावर पण आमचं लक्ष असतो. इथं चोऱ्या माऱ्या होऊ नये म्हणून सुद्धा आमचं लक्ष असतं. म्हणजे चंद्रभागेच्या ह्या तटापासून त्या तटापर्यंत, गोपाळपूरपासून त्या दगडी पुलापर्यंत जी काय घटना इथं चालू असतात त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असतं. आणि आम्ही ही एक फक्त परंपरेनं आलेली सेवा म्हणून करतोय, कुठलाही पैशाचा मोबदला न घेता. आज आम्ही अनेक रेस्क्यू करून अनेक भाविकाचे जीव वाचवले, पण आजपर्यंत शासनाचा कुठलाही पुरस्कार आम्हाला मिळालेला नाही. कारण आता आम्ही कमीत कमी अनेक बेवारस बॉड्या वारी झाल्यावर ज्या सापडतात त्या बॉडीसुद्धा आम्ही बाहेर काढतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोभावनी सेवा करतो. पण शासनानं प्रेमानं कधी आमची विचारपूस केलेली नाही. पण आम्ही शासनानं विचारपूस करावं म्हणून सुद्धा करत नाही. फक्त आम्हाला शालिवान राजांनी आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं रक्त आमच्या अंगात असल्यामुळं एक देशाविषयी प्रेम आहे आणि वारकऱ्याविषयी प्रेम आहे. नक्की. या ठिकाणी जर आपण गेल्या काही वर्षातला जर आढावा घेतला तर येणारी जी वारकऱ्यांची संख्या आहे, दिंड्यांची संख्या आहे, ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. आणि मग अशा वेळेला सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो. ज्या वेळेला आपण या काठावरती आता बघतोय असंख्य प्रमाणामध्ये नागरिक आहेत, अनेकांना पाण्याचा अंदाज नसतो, अनेकांना माहीत नसतं, आणि मग उत्साह असतो पाण्यामध्ये स्नान करायचं आहे, ही एक पवित्र बाब मानली जाते आपल्याकडे. आणि मग त्या अनुषंगानं हे लोक पाण्यात उतरतात आणि नंतर मग धोकादायक स्थिती निर्माण होते. जिथं जिथं धोका वाटतो तिथं आम्ही त्या माणसाला नेतच नाही. आणि आता ज्याचा नंबर नाव याचं नाही त्याचं लक्ष पूर्ण चंद्रभागेत पात्रात असतं. कोण बुडलं की एका मिनिटामध्ये तिथं आमची लोक पोचतात. आता शासनाने इथं 11 रेस्क्यू टीम आणल्यात. 11 रेस्क्यू टीम आणल्यामुळं काय झालं, काम सोपं झालं. पण आमची प्रामुख्याने मागणी काय आहे की इथले स्थानिक आदिवासी बांधव ह्या रेस्क्यू टीममध्ये घेतले पाहिजे. त्यांनी आमची 15 लोक घेतली. पण आमचं मत काय होतं, ह्या 1111 बोटीवर आमच्या इथं खडा माहीत असणारी लोक घ्यावी. पण शासनानं तसं केलेलं नाही. कारण आता इथं काय झालेलं आहे, प्रचंड वाळू उपसा होत असतो रात्री अपरात्री. तुमच्या चॅनलनी सुद्धा बातम्या भरपूर वेळा दाखवलेल्या आहेत. मोठे मोठे खड्डे असतात, त्याचा अंदाज येत नाही, तिथं भाविक जगवण्याची शक्यता असतो. आणि काय भूमिकाची घरादाराला कंटाळून, परिवाराला कंटाळून चंद्रभागेतच माझा जीव घ्यायला पाहिजे ही एक भावना असते. मग त्याला कसं आपण रोखणार? तरी पण आम्ही इथं आत्महत्या रोखायचा प्रयत्न करतो. आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय नवीन उपाययोजना कराव्याशा वाटतायत का? कारण आता समाज वाढतोय, माणसं वाढत आहेत, तसे धोके वाढणारच आहेत. पण तरीसुद्धा त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत. पण सुरक्षेच्या उपायांच्या दृष्टिकोनातून आपण काही करू शकतोय का? आता ह्या जी वारकरी संघटना आहेत ह्या फक्त मंदिर समितीवर पदं मिळावं ह्यासाठीच काम करतात. चंद्रभागा वाळू उपचार बोलत नाहीत, पाण्यावर बोलत नाहीत. आणि आज त्यांच्या कमीत कमी एका दिंडकरी फडकरी यांच्या 10-15 ट्रका ह्या गावामध्ये लावायच्या आणि गाव पूर्ण पॅक करायचं. मग एवढ्या जागेतनं लोकांनी जायचं कसं? मुळात त्यांनी शासनाला मागणी करताना सांगायचं आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, स्वच्छता पाहिजे. तीच लोक इथं आज घाण करताना दिसतात. एकूणच काय तर चंद्रभागेच्या या आजच्या आषाढीच्या निमित्तानं उद्या आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं हा जो सगळा परिसर आहे, चंद्रभागेचा परिसर आहे, आता हे सगळे स्थानिक आहेत, इथली संघटना आहे आणि अर्थात हा जो शासन आणि समित्या यांच्यामधला जो वाद आहे हा राहणारच आहे. आणि त्यातले जे काही बदल आहेत त्या बदलांकडे शासन कशा पद्धतीनं पाहतंय, नवे काय नियम येत आहेत, नवं त्याच्यामध्ये काय बदल घडतोय, त्याचं प्रत्यंतर आपल्याला काही कालावधीमध्ये येईलच. मात्र या ठिकाणी आलेले जे भाविक आहेत त्यांना आमच्या वाहिनीच्या वतीनं सुद्धा विनंती आहे की तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन चंद्रभागा नदीमध्ये जे स्नानाचं जे पवित्र कार्य आहे ते तुम्ही उरकावं, जेणेकरून तुमच्या जीविताला कुठं धोका निर्माण होणार नाही. आणि गर्दी प्रचंड आहे त्यामुळे स्नान झालंच पाहिजे हा अट्टहाससुद्धा न करता जेवढं तुम्हाला थोडक्यात हे स्नान आटपता येईल आणि धोका इथला कमी करता येईल तेवढं बघितलं पाहिजे. कारण लाखोंनी वारकरी आज पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात आणि अतिशय छान अशी माहिती आम्हाला दिलीत त्याकरता. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून. माऊली आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. या संत तुकाराम महाराजांच्या पंक्तींची प्रचिती येते तो हा भक्तिमय पालखी सोहळा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी पर्यावरण वारी आयोजित केली जाते.
वारीमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणं हे या वारीचं मुख्य उद्दिष्ट आहे। यावर्षी पुण्यातून या वारीला सुरुवात झाली। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या वारीची सांगता झाली। यावेळी भारुडकार संध्या साखी आणि पृथ्वीराज माळी यांनी पोवाडा सादर सुद्धा केलाय। पाहूयात याच पोवाड्याची एक झलक। मंडळी, भारुडकार आपल्या या भारुडातून जनजागृती करायला निघालेले। आमच्या नाथांनी जनजागृती केली आणि त्यांचाच वारसा घेऊन हे भारुडकार आपल्या वारीमध्ये भारुड करतायत। आणि आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे, दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे, दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे। महाराष्ट्र देश भाकरा महाराष्ट्र भूमी ही धन्य, अशी नाही अन्य किंवा धनधान्य। वाढली आम्हा कार्यालये, वाढली आम्हा कार्यालये, वाढली आम्हा कार्यालये। आधी बंधनकीच्या पायी, शाहिरतीची जिंदगानी हारी हारी, शाहिरतीची जिंदगानी हारी हारी, शाहिरतीची जिंदगानी हारी हारी। आपला हा महाराष्ट्र थोर साधुसंतांच्या विचारवंतांच्या शूरवीर पुरुषांचा महाराष्ट्र। विषय बदलला, प्रदूषणाचा भस्मासुरात आपल्याला रोखावा लागतो आणि याच्यासाठी आपण काय केले पाहिजे ना? प्रदूषणाचा भस्मासुरात अंगाला ओढण्याचा बरोबर आहे। प्रदूषणाचा भस्मासुरात वाढला भारतींत बरोबर आहे। रसवेली नद्यानी डोंगर, 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 रसवेली नद्यानी डोंगर। नरावे तुम्ही थोरा, निसर्गाचा हलका होईल भार, हारी हारी, निसर्गाचा हलका होईल भार, हारी हारी, निसर्गाचा हलका होईल भार, हारी हारी। हे सारं प्रदूषण लक्षात घेता, ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, आता भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन झालं की हे सिंगल यूज प्लास्टिक बंद झालं पाहिजे आणि कापडी पिशवीचा वापर आपण केला पाहिजे। कारण आमच्या संतांनी विचार पाहिला, तो झाडांच्या मध्ये पाहिला, कांदा मुळा भाजी आणि अवघी बिखाई भाजी। त्याच्यासाठी आपला हा महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे? पर्यावरणाचं रक्षण नित्य निर्माण करू पालन, निर्मल जल स्वच्छ हवा, निर्मल जल स्वच्छ हवा, निर्मल जल स्वच्छ हवा। आदर निसर्गाचा ठेवा, प्रदूषण मुक्त भारत व्हावा, हारी हारी, प्रदूषण मुक्त भारत व्हावा, हारी हारी, प्रदूषण मुक्त भारत व्हावा, हारी हारी। माऊली, वारीच्या या टप्प्यावरचे हे क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली आपण पण थोडा विसावा घ्यायची। लगेचच भेटूयात। पाहत रहा जय हरी विठ्ठल।
माऊली विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 किलोमीटर जरी चाललं तरी धाप लागणारा माणूस या आनंदी सोहळ्यामध्ये कित्येक मैल अभंग आणि टाळ मृदुंगांच्या तालावर न थकता न भागता चालत असतो. ते कोणत्या ना आणि कोणत्या कशाच्या तरी आशेवर नाही, तर तो पालखी सोहळा असतो. शेतकरी राजाला ओढ आणि आशा असते ती फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची. तो सोहळा म्हणजे पालखी सोहळा. वारी, वारकरी संप्रदाय आणि आषाढी ही एक मोठी परंपरा आहे आणि आपल्याला तीच लाभलेली आहे. माऊली, या परंपरेविषयी बोलताना आपण अनेक संदर्भ वापरतो, माहिती ऐकतो, साहित्य वाचतो, पण तरी सुद्धा अजून काही ना काहीतरी राहून गेलं असं आपल्याला कायम वाटत राहतं. खरी वारी आपल्याला कळली आहे का? आपण करतो तशीच वारी केली जातीये का? परंपरेचे वारकरी नेमकी कशी वारी करतात हे तुम्हाला माहिती आहे का? अशा अनेक शंकांचं निरसन करण्याचा आज आपण प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवीकरांनी. वारकरी संप्रदाय आणि वारी ह्याला एक अभूतपूर्व असा इतिहास आहे आणि जवळजवळ तो 700 वर्षांचा आहे. 700 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडित आहे. आज वारकरी संप्रदायामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या या संपूर्ण परंपरेवरती अधिकारवाणीनं बोलतात, ज्यांच्या शब्दांना वारकरी संप्रदाय मानतो, ज्यांचा अभ्यास हा वारकरी संप्रदायासाठी आणि तमाम वारकरी बांधवांसाठी आपण असं म्हणूया की प्रमाण मानला जातो. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड आपल्यासोबत आता आहेत हरिभक्त पारायण. आणि जोगदंड महाराजांनी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची सेवा केली. एक प्रभुत्व वारकरी संप्रदायाच्या अनेक परंपरा आणि इतिहास या अभ्यासक्रमावरती सुद्धा त्यांचा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महाराज, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. थोडंसं मला वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्याकडून माहिती हवी आहे. त्यातली सगळ्यात पहिला माझा प्रश्न तो म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं आपल्याला 2-3 अंगाने याचा विचार करता येईल की वारी हा वारकऱ्याचा प्राण आहे, वारकऱ्याचा श्वास आहे. कारण वारीसाठीच हा खरा वारकरी जगतो. हेच मज घडो जन्मोजन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझी. तुकोबराने देवाला प्रार्थना करत असताना एकच प्रार्थना केली, पांडुरंगा मला फक्त पंढरीची वारी चुकू दे. वारी चुको निधी हरी, माझ्या जीवनातली वारी चुकू देऊ नको आणि चंद्रभागेचं स्नान माझं बंद करू नको. बाकी मला काही नाही दिलं तरी चालेल. त्यामुळं वारकऱ्यासाठी वारी ही पर्वणी प्राण आहे त्याचा. त्यामुळं आणखी वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर वारकरी म्हणजे जसं संसारिकाच्या जीवनामध्ये दिवाळी आणि दसरा असतो, तसं वारकऱ्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही एकाच ठिकाणी दिवस जर कोणता असेल तर ती म्हणजे पंढरीची वारी, आषाढी कार्तिकीची वारी. महाराज, वारी कशी करावी? सगळ्या संतांना अपेक्षित असणारी जी वारी आहे तर ती गात जागा प्रेम मागा विठ्ठला. सगळ्या संतांनी हे सांगितलं की पंढरीला जात असताना तुम्ही चालत पंढरीची वारी करा. भगवंताचं भजन करत 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 जर तुम्ही वारीला गेलात तर भगवान जरा दर्शनाकरता वेगळं साधन करायची गरज नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबारांची साक्षी, मी जीवनात कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही, मी फक्त पंढरीची वारी केली. आणि तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, पुन्हा जन्मा नाही आला. एवढी पंढरीच्या वारीची ताकद आहे. महाराज, वारकरी त्यांच्या पद्धतीनं वारी करतातच, पण अनेक जण असं आपण बघतो की जे सर्वसामान्य आहेत, ते संप्रदायातले नाहीत, त्यांना आवड आहे किंवा एवढी माणसं चालतात त्याची एक उत्सुकता आहे, त्यामुळे ते वारी अनुभवण्यासाठी येतात. त्यांनी कशी वारी करावी? नाही, त्यांनी सुद्धा वारीचा जर वास्तव अनुभव घ्यायचा असेल तर वारी भजनाशिवाय वास्तव अनुभवापर्यंत ती वारी पोचत नाही किंवा ती साधनं. यामध्ये भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. या वारीमध्ये मुख्य जर प्राण काय असेल तर भजन.
कारण भजनामध्ये अशी ताकद आहे, भगवंताचं जे दर्शन असतं, भगवंताचे 2 दर्शन आहे. हे जे विटेवर आहे एक दर्शन, आणि या विटेवर असणारं जे एक मूळ दर्शन जे ज्ञानोबा तुकोबारायांना झालं, ते कसं झालं? पांडुरंगाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात काय? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळ न वर्णवे तेथेची शोभा. शब्दात सांगू शकत नाही असं पांडुरंगाचं एक. माऊली, जून उजडला की मृग नक्षत्रात मेघराजाची जीवाच्या आकांतानं वाट पाहणारा शेतकरी राजा जीवाच्या आकांतानेच वाट पाहतो, तो म्हणजे पालखी सोहळा. अवघ्या नभानं काळ्या भोईला दान दिलं की शेतकरी संबंध मानव जातीच्या पोटची सोय करून सहभागी होण्यासाठी सज्ज असतो, तो म्हणजे पालखी सोहळा. कीर्तनकार नेहमीच समाजामध्ये जनजागृतीचं काम करत आलेत. आपापल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करणारी ही मंडळी नेहमीच समाजामध्ये शिक्षकरूपी मार्गदर्शक ठरलेली आहे. आपल्या कीर्तनातून त्यांनी गायलेली अनेक गाणी, भजनं, अभंग लोकप्रिय ठरलेलीच आहेत. जय महाराष्ट्र सोबत बोलताना हबप संदीप महाराज यांनी सुद्धा एक सुमधुर अभंग सादर केलाय, पाहूया. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. माऊली, आषाढी एकादशीला पंढरपुरात पांडुरंगाचा अखंड धावा सुरू असतो. दर्शन बारी असो, मंदिर मार्ग असो किंवा दिंड्यांचं वास्तव्याचं ठिकाण असो, कुठेही गेलं तरी विठ्ठलाचा जयघोष सुरूच असतो. जय हनुमान भजनी मंडळ सादेपूर दक्षिण सोलापूर यांनी खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी एक भजन सेवा सादर केली आहे, ती सुद्धा आपण ऐकूया. फुलला बावासी देव बुलला बावासी, देव बुलला भावासी, देव बुलला बावासी. देव बुलला भावासी, देव बुलला भावासी. उघड आला पंढरपूर, उघड आला पंढरपूर. तो परस्पर सोयेर सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया वैकुंठासी. देव बुलला बावासी, देव बुलला बावासी, देव बुलला बावासी, देव बुलला बावासी. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा,
आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये वैष्णवांचा महामेळा जमलाय. वारकरी आहेत, मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सुद्धा पंढरपुरात दर्शनासाठी पोहोचले. त्यातील काही जणांनी जय महाराष्ट्र सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. बघूया. भगवान परमात्मा युगे 28 विटेवरी उभा. भगवान परमात्मा त्या विटेवर उभा आहे. जोपर्यंत भगवान परमात्मा उभा केव्हा कुठपर्यंत राहणार? आईवडिलांची पुंडलिकाची सेवा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. आणि विटेवर उभा भगवान परमात्मा असल्यामुळं त्या सर्व संत त्या भगवान परमात्म्याचे भक्त असल्यामुळे सर्व संतांच्या पालख्या, सर्व संतांची मांदियाळी या पंढरपुरामध्ये येते. आणि या पंढरपुरामध्ये येत असताना या पंढरपुरामध्ये जेव्हा सर्व संत एकत्र आले ते ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्र आणले. मिळविली मांदी वैष्णवांची. सर्व एकत्र आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांना असं वाटलं कुठल्या तरी संप्रदायाची स्थापना झाली पाहिजे. मग ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदाय स्थापना केली. आणि त्या वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी मंत्र दिला, पांडुरंगासारखं दैवत दिलं आणि संत महात्म्यांसारख्यांचा आशीर्वाद मिळाला. त्याच्यामुळे ह्या वारकरी संप्रदायाची परंपरा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सर्व संत या संतांनी आपापल्या गावापासून निर्माण केली. सर्वप्रथम आषाढीचं नाव घेतलं जो आज सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला जवळजवळ 50 लाखाच्या वरती आज भाविक वारकरी या ठिकाणी पंढरपुरात उपस्थित झालेले आहेत. आपण जर पाहिलात तर प्रदक्षिणा मार्गावर पाय ठेवायला जागा नाही आहे. अतिशय भक्तांची मांदियाळी, पण शिस्तीमध्ये कुठेही कसली गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही. माऊली, आषाढी एकादशीचा सोहळा हा सर्वांसाठीच उत्साह घेऊन येतो. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण विठू नावाच्या गजरामध्ये रंगून गेले. या सोहळ्याचं महत्व एका चिमुकलीनं आपल्या शब्दांमध्ये मांडलंय. आषाढी वारी म्हणजे विठू माऊलीवरील प्रेमाचा आणि थोर संतांच्या शिकवणीचा जणू सोहळाच. अशी साधी गोड भक्ती ही चिमुकली सांगते. पाहूया. शाळा भरली, शाळा शिकताना तन भुकारली, शाळा शिकताना तन भुकारली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. नमस्कार, माझं नाव कागदांना लावले आहे. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आकाशात पाऊस, रस्त्यावर वारी आणि मनात फक्त विठ्ठल आहे. आषाढी वारी म्हणजे पायात चप्पल नाही, हातात मुखात हरिनाम. लाखो वारकरी पंढरपूरला चालत जातात फक्त एका भेटीसाठी, विठ्ठलाला भेटाय. विठ्ठल आपल्या घरात सुख, शांती आणि प्रेम ठेव. माऊली, जसं मी पहिल्यांदा म्हणालो तसं वारीचा हा सोहळा शब्दांमध्ये सांगणं हा फार कठीण आहे. त्यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी आषाढीची वारी करावी. तुम्ही फक्त 10 ते 15 किलोमीटर चाला, पण ती वारी अनुभवा, कारण या वारीत माणुसकीचं दर्शन होतं असं म्हणतात. आजच्या भागामध्ये एवढंच. तुर्तास आता वेळ झाली इथेच थांबायची. रामकृष्ण हरी.